भाजपचे फायर ब्रँड कॅबिनेट मंत्री नितेश राणे आपल्या सोबत आपण जे थेट बातचीत करणार आहोत। आज तुम्ही तुमच्या कार्यालयाचा ताबा या ठिकाणी घेतला, काय भावना आहेत तुमच्या? आणि पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये नितेश राणे असं म्हणा। नाही, भावनापेक्षा जबाबदारीची जाणीव आहे। फार मोठी जबाबदारी माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकलेली आहे। शेवटी जबाबदारी टाकल्यानंतर त्यांना अपेक्षित काम उभं करणं, त्यांना जे काही जी जबाबदाऱ्या त्यांना अपेक्षित आहे किंवा कामं त्यांना जे पूर्ण करायचे आहेत ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या कामांना चालना देणं, आमचा जो हिंदुत्वाचा जो मूळ अजेंडा आहे त्याला ह्या निमित्ताने प्रोत्साहन देणं, हिंदू समाजाला जास्तीत जास्त ह्या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून मी कसं ताकद देऊ शकतो हा एक माझा प्रयत्न असेल। आणि त्याचबरोबर या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून माझा महाराष्ट्र, माझं कोकण आर्थिक समृद्धीच्या दिशेने कसं जाईल यावर काम करणं हे माझं पहिल्या दिवसापासून सूत्र ठरलेलं आहे। ते मी माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। आता बघू, शाळेचा पहिला दिवस होता, आता पुढे जसं जाऊ तसं तुम्हाला कळू। मत्स्य आणि बंदर व्यवस्थापन हे खरं तर तुमच्याकडे आणि आता 31च्या पार्टीज आहेत, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय उपाययोजना करतात त्यासाठी बैठक लावलेली आहे। नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहेत, पोलीस खातं आहे, संबंधित दुसरे पण एजन्सीज आहेत। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून त्या दृष्टिकोनातून अजून ह्या गोष्टी कशा कडक करता येईल जेणेकरून आमच्या तरुणींपर्यंत हे जे काय आव्हान आहे ते थांबवता कसं येईल। ड्रग्सचे आव्हान आहे, डार्क वेबसारखे आव्हान आहे ज्याच्यामुळे आमच्या समाजामध्ये फार मोठं विष आणि आमच्या देशाच्या आणि राज्याचं भविष्यच अंधारात टाकण्याचं काम हे ह्या सगळ्या माध्यमातून एलिमेंट्सच्या माध्यमातून होतं। आता त्याला कसं त्याच्यावर कंट्रोल करायचं, त्याच्यासाठी उपयोजना तयार करायच्या आहेत। आता टप्प्याटप्प्याने जसा बैठका घेईन त्यावर तुम्हाला रिझल्ट दिसेल। 26/11 झाला होता, त्यानंतर बरेच स्लीपर सेल होते, ते सुद्धा ॲक्टिव्ह झाले होते। या सगळ्यांसाठी पण तुम्ही कार्यरत असाल? एक तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीचे कुठलेही मोठे हल्ले 26/11 सारखे जोपर्यंत आतमधून त्यांना मदत होत नाही, आपल्या सिस्टमतून कोण सूर्याची पिसाळ निघत नाही तोपर्यंत काय होत नाही। म्हणून आपल्यातले कोण आहेत जे त्यांना आपल्याबरोबर खांद्याला खांद्या लावून बसायचं, मांडीला मांडी आणि त्यांना मदत करायची, असे पहिले एलिमेंट शोधणं हे आम्ही थोडं आमचा प्रयत्न असणार आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे। भविष्यामध्ये आपल्या किनारपट्टी जिहादी मुक्त झाली पाहिजे, अतिक्रमण मुक्त झाली पाहिजे, कोणाच्याही भावना न दुखावता आमच्या किनारपट्टी हे स्वच्छ करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत। तुम्ही अतिक्रमण म्हणालात, त्यामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशी यांची संख्या वाढते आणि इतर जे किनारपट्टीला लागून असलेले लोक आहेत त्यांची पण संख्या वाढते, यासाठी काही ठोस उपाय? हे रोहिंग्या आणि बांगलादेशी ज्या देशामध्ये आहेत त्या देशाला धोका निर्माण झालेला आहे। आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याबद्दल अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे। म्हणून त्यांच्या कार्यपद्धती, त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा किनारपट्टीवर पण राबवण्याचं काम करणार आहे। आमच्या किनारपट्टीवर कुठलाही रोहिंग्या आणि बांगलादेशी जो समाज लोक राहतात त्यांना मुक्त करायचं, त्यांना साफ करायचं, त्यांना जे आमचे नाहीत त्यांना आम्ही कशाला पाळायचं, त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या देशामध्ये पाठवून टाकायचं। म्हणजे ही जी काही घाण साफ करायची, जसे आपण जुहू बीच कसं आम्ही स्वच्छ ठेवलेलं आहे तसंच किनारपट्टी स्वच्छ करण्याचं काम आता आम्ही आमच्या माध्यमातून करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।